भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। माता रामोमत पिता रामचंद्र स्वामी रामोमत सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्र दयालु नान्यम जाने नैव जाने न जाने। भगवंताच्या परम कृपेनं अनंत कोटी ब्रह्मांडराय भगवान संकटेश्वरांच्या निस्सीम कृपेनं राष्ट्रसंत साधुवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय प्रातस्मरणीय ऋषितुल्य जीवन असणारे मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती ब्रह्म सद्गुरु देवगडचे बाबा बाबाजींच्या कृपाशीर्वादाने तथा पूजनीय वंदनीय श्रद्धेय महंत रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र सरलाबेट यांच्या कृपाशीर्वादानं महान भगवत भक्त राम लखनदासजी महाराज यांच्या विशेष उपस्थितीमध्ये महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वावर या महाशिवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं सुंदर असं हे भक्ती उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या महोत्सवाच्या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा शिव महात्म्य कथा ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण श्रवण करत आहात। आजपासून प्रारंभ आहे का? हां हां ज्यांच्या वाणीतून आपण श्रवण करत आहात हे वंदनीय कथाव्यास हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दीदी करपे अध्यक्ष श्री सद्गुरु कल्याण स्वामी संस्थान चिखलंबा ज्यांची कालेची सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार समाज प्रबोधनकार हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज यांचा सुसराव्याचा कार्यक्रम काल्याचा पूर्णाहुतीचा आहे। आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान मंडळी आहात। सध्या महाकुंभाचा पर्वकाळ चालू आहे। 144 वर्षानंतर हा महाकुंभ आलेला आहे।
हा महाकुंभ येण्याकरता पुन्हा 144 वर्ष वाट पाहावी लागणार. आणि मला असं वाटतं तोपर्यंत तुम्ही आणि काय जगूच म्हणून गॅरंटी नाही. परंतु या महाकुंभाचे आपण साक्षीदार झालो हे आपलं परम भाग्य आहे. या दिदी कथा व्यास श्रद्धे सोनाली दिदींचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संकटेश्वर भगवान की, सद्गुरु किशनगिरी बाबा की. आज दिदींचं हे नाव महाराष्ट्रामध्ये गाजतंय. सुमधुर आवाज आहे, गायनाची तयारी आहे, अभ्यासही आहे, वैरागी आहे, संन्यस्त जीवनही आहे. आणि सुंदरसा सुयोग संकेतेश्वर भगवंतानीच हा या ठिकाणी आणलेला आहे. पवित्र पुण्यसैला महाराष्ट्राची गंगा म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ते गोदावरी माईच्या या पवित्र किनारे असे जागृत पवित्र भगवान महादेवांचं स्थान आहे. महादेवांचं नावही संकटेश्वर आहे. भक्ताच्या जीवनात येणारं संकट दूर करणारं दैवत म्हणजे संकटेश्वर. ज्या वेळेला अमृत मंथन झालं आणि अमृत मंथनामध्ये प्रथम जे रत्न निघालं ते हलाहल विष. ते हलाल पाहिल्यानंतर दैत्य देवता सर्वच घाबरले की या हलालापासून आपलं रक्षण कोण करेल, या संकटातून आपल्याला कोण सोडवेल. तेव्हा श्री नारायणाच्या आदेशानं समस्त देवता महादेवाकडे गेलेले प्रार्थना करू लागले. देवदेव महादेव भूतात्मन भूत भावना त्राहिना शरणापन्ना त्रैलोक्य दहना द्विषा. हे देवादिदेव महादेव त्राहिमा, या संकटापासून आमचं रक्षण करा. जगावर आलेलं संकट महादेवानं दूर केलं, हलाल प्राशन केलं, कंठामध्ये धारण केलं म्हणून नीलकंठेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. भक्तावर येणारं संकट दूर करणारं दैवत म्हणजे संकटेश्वर महादेव. महाकुंभाचा पर्व काय, आपण मंडळी खरंच परम भाग्यवान मंडळी आहे की ज्या राम मंदिराकरता 500 वर्ष आपल्याला संघर्ष करावा लागला. अनेक कारसेवकांनी आपलं रक्त सांडलं, अनेक महात्म्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्याकरता समर्पित केलं. अनेक महात्मे डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते की आमच्या डोळ्यासमोर प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं. त्या सर्व संतांच्या, त्या कारसेवकांच्या समर्पणाला फल आलं आणि त्या राम मंदिराचे तुम्ही आम्ही साक्षीदार झालो. हे आपला परम. अधिक वेळ न घेता खरं म्हणजे ज्यांच्या कथेची आपण आतुरतेनं वाट पाहताय, कथा श्रवणाची, दिदी या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि आम्हालाही पुढे जाण्याची थोडीशी घाई आहे. वेळ एक तिची झालेली आहे. कारण या परिसरातील असणारी नेवरगाव पुढं हैबतपूर या परिसरातून भक्त मंडळी ज्या वेळेला तारीख घेण्यात आले होते तर कीर्तनाच्या तारखेची अपेक्षा होते. तारीख आम्ही दिलेली होती, परंतु आम्हाला त्यावेळेला कल्पना नव्हती दिदींची कथा आहे. कथा असल्यानंतर कीर्तनाचा 8 तास करायचा नाही, कथा हेच कीर्तन. म्हणून आम्ही त्यांना त्या दिवशी सांगितलं आम्ही येऊन दर्शन करू, कीर्तन करणार आम्ही आणि कार्याची सेवा आहेच. कारण कीर्तनात 2 तास बसायचं, पुन्हा कथेमध्ये 3 तास बसायचंय.
बरं, जे आम्हाला सांगायचं ते का तिथून तुम्हाला श्रवण करायला मिळणारच आहे. सुंदर असं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि या आयोजनाबद्दल ही सत्ताची समिती असेल या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सुंदर असं आयोजन नियोजन आपण केलेलं आहोत. भगवान संकटेश्वरांची कृपा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत राहू. उद्या महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. तीर्थराज प्रयाग या ठिकाणी हजारो भक्त योगींद्र मुनींद्र संत संन्यासी अमलात्मा विमलात्मा बैरागी नागपंथीय अघोरी हटयोगी नाना प्रकारचे अधिकारी महात्मे त्या ठिकाणी स्नान करत आहेत आणि करोडोनी लोक स्नान करता जात आहेत. या महाकुंभानं संपूर्ण जगाला हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे, संपूर्ण जगाला या महाकुंभाने दाखवले. आज सेलिब्रिटी लोक फॉरेनर लोक स्नान करता येत आहेत. लोक म्हणत होते साधू राहिले नाही संत राहिले नाही. एकदा महाकुंभात जाऊन ये, फक्त गर्दी सामान. महाकुंभाचा पर्व काळ त्यामध्ये महाशिवरात्री महादेवांची आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपल्याला शिव महापुराण कथा शिव महात्म्य या ठिकाणी श्रवण करायला मिळते. महासंकटेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये यासारखा सुंदर योग दुसरा कोणता असू शकतो. संकटेश्वर भगवानाची कृपा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत राहू अशी शुभकामना व्यक्त करतो. आणि वंदनीय पूज्य दिदींचे आम्ही परवानगी घेतो आणि पुढं कथेला लगेच प्रारंभ होईल. आमच्यामुळे थोडासा व्यत्यय झालाय. रोजची वेळ आहे कार्यक्रमाची. चला ज्या बालकांचं समोर वर या स्टेजकडे या. राव तुम्हाला